हरिओम श्रीराम अंबरने अविनाश सिंह बापूंचा दोषी तरुण उपासना केंद्र. बापूंच्या बाबतीतला जो अनुभव आहे तो उभीचा अनुभव आहे. उभीचा अनुभव अशा पद्धतीने की दरवेळेस बापूंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस कुठेही बाहेर जाताना किंवा कुठल्याही कार्यासाठी उभी लावल्याशिवाय मी बाहेर जात नाही. त्याच पद्धतीने मी इन्शुरन्सचा व्यवसाय करतो. फेब्रुवारी मार्चच्या पिरियडमध्ये अशी एक घटना झाली की ज्यावेळेस माझा मोबाईल माझ्या गाडीवर चालू असताना खिशातनं पडल्यानंतर मग मी तो उचलून रेकॉर्ड उचलून घेतला. त्यानंतर बघितलं तर तो डिस्प्ले त्याचा पूर्ण ऑफ झालेला होता. तर मी त्यानंतर मोठमोठ्या शॉप्समध्ये गेलो, 2-3 शॉप्समध्ये. तिथं तो मोबाईल दाखवायला त्यांना. त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा मोबाईलचा डिस्प्ले गेलेला आहे आणि त्याचा डाटा पण करप्ट झालेला आहे. मला पहिल्यांदा वाटलं नुसतं पडल्यामुळे एवढं कशी काय घटना नाही काय. तर अजून एक 2 दुकानांमध्ये गेलो. 2 दुकानांमध्ये गेल्यानंतर त्यांनी पण ते सांगितले की तुम्हाला डाटा मिळणारच नाही, तो पूर्ण तुमचा स्विच ऑफ पण झाला मोबाईल आणि डाटा पूर्ण करप्ट झाला, तुम्हाला दुसरा मोबाईल घ्यायशिवाय पर्याय नाही. पण मी त्यांना असं सांगितलं की माझा पूर्ण डाटा जो कस्टमरचा डाटा आहे पूर्ण डाटा त्याच्यात आहे सगळा. जवळजवळ 7,000 ते 8,000 मोबाईल नंबर्स त्याच्यात होते. आणि मला असा प्रश्न पडला त्यावेळेस की आता फेब्रुवारी मार्च हा माझा बिझनेसचा पिरियड आहे आणि त्या बिझनेसच्या पिरियडमध्ये जर अशी घटना झाली तर मग मी कॉन्टॅक्ट करणार कसं, इतके नंबर घेणार होणार नाही. हा खूप मोठा प्रश्न मला पडला. त्यानंतर मग मी घरी आलो. घरी जरा थोडं टेन्शन मध्ये होतो कारण असं घटना झाली की त्यामुळे मला असं वाटतं की आता आपलं काम कसं होणार पुढचं काही नाही. फेब्रुवारी मार्च हा बिझनेसचा पिरियड आणि त्यामध्ये मोबाईल नेमका असा झाला. मी नेमका त्या पिरियडमध्ये नेमकं बॅकअप पण घेतला नव्हता. अशी घटना झाली आणि मी विचारामध्ये होतो जरा. तर माझी मिसेस सुप्रिया दोषी ती म्हणली की तुम्ही काय एवढा विचार करताय, काय आहे असं झालं. मी त्याला पूर्ण सांगितलं कसं आहे काय. ती पण थोडा वेळ थांबली, मला तर काही सुचतच नव्हतं. ती म्हणली मी एवढा विचार काय करताय, बापूंच्या चरणांजवळ ठेवा मोबाईल आणि त्याला उदी लावा. पहिल्यांदा मला असं वाटलं की आता मी दुकानामध्ये जाऊन आलो, क्षणिक मी पूर्ण ब्लाइंडच झालो की उदी घ्या, मी बापूंना सांगावं हे सुद्धा विसरून गेलो त्या टेन्शन मध्ये. आणि ती असं सांगते मी आता 4 दुकानांमध्ये जाऊन आलो, उदी ठीक आहे आपण आपल्या स्वतःला लावून जातो, आपल्याला काय आपत्ती येऊ नये किंवा काय नाही. तू मोबाईलला सांगते जरा क्षणिक मला असंच वाटतं की तू मोबाईल सांगते. तरी पण तिची जी बापूंबद्दलची निष्ठा ती त्यावेळेस जागरूक झाली आणि मला एक आठवलं की अरे आपण एवढं बघत असताना सुद्धा नाही काही केलं या गोष्टी. ती म्हटल्यानंतर मी मोबाईल पूर्ण उघडला, उदी लावली, बापूंजवळ ठेवला. बापूंना म्हटलं आता तुम्हीच बापू काय ते बघा, कारण मी तर पूर्ण आता हरून गेलेलो. झालंच काय तर तुमची कृपादृष्टी असेल तर काही ना काहीतरी मार्ग दिसेल मला असं मी म्हटलं. कारण उद्या लावून ठेवून टाक. ती म्हणले तुम्ही काय करणार, काही ना काही मार्ग दिसेल आपल्याला. पण त्यानंतर 10-15 मिनिटानंतर मला असं वाटतं की बॅटरी काढून परत लावावी त्या दृष्टिकोन केलं. आणि अक्षरशः म्हणजे असं चालू झालं की बॅटरी लावली, मोबाईल मध्ये पूर्ण मोबाईल चालू केला आणि स्विच ऑफच्या मध्ये चालू केलं स्टार्ट आणि मोबाईलचा डिस्प्ले दिसायला लागला. सगळा डाटा माझा त्यात होता ऑलरेडी सगळा. मला एवढं आश्चर्य वाटलं आणि मी एवढा आनंद जेव्हा तिला म्हणून अगं तू सांगितलं उदीचं आणि मी पण तिचं विसरून गेलो. म्हणजे एवढा जे मदतीसाठी उचीचं तू द्यायची लक्षात हे मात्र मी नक्की सांगितलं नाही. तक्रार राहावं की मी आजपर्यंत तुझी तक्रार करायची गरजच नाही की तू दिलं तेवढं भरपूर मला की मला कुठलीच गोष्टीची तक्रार करण्याची गरज नाही. म्हणून पुन्हा एकदा बापू मला तुमच्या छत्रछायेला असंच राहू द्या. अंबरने श्रीराम अंबरने नाच.